आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंची आदिवासी आश्रमशाळांना अचानक भेट. शिक्षकांच्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी. कापरा आणि हिवरी आश्रमशाळांवरती कारवाई करण्याचे उईकेंचे निर्देश. माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव इथल्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनींच्या स्नानगृहाला दरवाजेच नाहीत. आदिवासी विकास विभागाच्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर. बेड नसल्यामुळे 70% मुलींना जमिनीवरती झोपावं लागतंय. लातूरच्या उजनी जिल्हा परिषद शाळेमध्ये सुविधांचा अभाव. सीजेपीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची धावपळ. 10 दिवसांमध्ये सुविधा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित. छत्रपती संभाजीनगरमधल्या वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषामध्ये घृष्णेश्वर परिसर दुमदुमला. बीडच्या परळीतल्या ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. मंदिराच्या सजावटीसाठी 15 विविध प्रकारच्या 3000 किलो फुलांचा वापर. सांगलीतल्या 32 शिराळ्यामध्ये नागपंचमी निमित्त नागांचं प्रदर्शन. नागांचं निसर्गातील महत्त्व आणि संवर्धनाच्या उद्देशानं केंद्रीय मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाकडून प्रदर्शनाचं आयोजन. दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा, सगळे प्रश्न सुटतील. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी व्यक्त केलं मत. दगडूशेठ मंदिर परिसरातील गर्दीवरील नियंत्रणासाठी सुचवला पर्याय. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हर घर तिरंगा अंतर्गत भव्य तिरंगा रॅली. हजारो विद्यार्थ्यांच्या हातामध्ये तिरंगा घेऊन रॅलीमध्ये सहभाग. भर पावसातही देशभक्तीचा जागर. शिवाजी देशमुखांच्या आठवणींची उंजळ पुस्तकाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन. शरद पवार, दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित. नवी मुंबईमध्ये पाण्यावरनं भाजप शिवसेनेमध्ये नवा वाद. मोरबे धरणाचा पाणी पनवेलला देण्यास गणेश नाईकांचा विरोध. शिवसेनेची नाईकांवर टीका. रत्नागिरीच्या चिपळूण रेल्वे स्थानकातून शहराकडे जाणाऱ्या मार्गावरती प्रचंड खड्डे. प्रवाशांना घेऊन जाताना रिक्षा चालकांचा अडचणींशी सामना. वारंवार तक्रारी करूनही रस्त्याच्या मालकीवर रेल्वे आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील वादामुळे रस्त्यांची चाळ. कोल्हापुरातल्या हंसनाळवाडीतील रस्त्यांची दुरवस्था. खड्डे असलेल्या रस्त्यातनं आणि चिखलातनं शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची पालक आणि ग्रामस्थांची मागणी. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी ग्रामस्थ आक्रमक. आश्वासन देऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती नाही. संतापलेल्या गावकऱ्यांचे थाळीनाद आंदोलन. राज्यातील होमिओपॅथिक आणि आयुष डॉक्टरांचा उद्या मंत्रालयावरती महामोर्चा. विविध मागण्यांसाठी नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली महामोर्चा. मुंबईतील वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार ट्रिप पास. तिकीट खिडकीवरील रांगेतनं सुटका. परीक्षांचं हॉल तिकीट तयार करण्यासाठी अपार आयडी अनिवार्य. मुंबई विद्यापीठाचा निर्णय. ज्या विद्यार्थ्यांनी अपार आयडी तयार केलेला नाही त्यांच्यासाठी 19 आणि 20 ऑगस्टला कलिना कॅम्पसमध्ये शिबिराचं आयोजन. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांसाठी अँटी रेबीज लसीकरणाला सुरुवात. बैल बाजार परिसरातनं केडीएमसीच्या मोहिमेचा शुभारंभ. उत्तराखंडमधल्या चमोलीमध्ये भूस्खलन. पावसामुळे डोंगराचा भाग कोसळला. भूस्खलन झाल्यामुळे परिसरामध्ये अनेक घरांचं नुकसान. डोंगराचा भाग कोसळून दगड आणि माती खाली आल्यामुळे परिसरामध्ये लोकांचे प्रचंड हाल. गुजरातच्या खेडा इथे 2 गावांना जोडणारा पूल कोसळला. मुसळधार पावसामुळे पुलाच्या खांबाभोवती असलेली माती आणि भराव खचला. पूल कोसळला त्यावेळी कोणतंही वाहन जात नव्हतं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ओडिशातल्या बालासोरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील परिस्थिती अतिशय गंभीर. शहरातील अनेक भागामध्ये पाणी, काही भागामध्ये पूरस्थिती. शोभरमपूर आणि गुडीपाडा इथे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली.